मनसे चित्रपट सेनेची आता पीव्हीआर आयनॉक्सला धडक, मराठीला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप होतोय। पीव्हीआर आयनॉक्स व्यवस्थापनाला आता जाब विचारला। व्यवस्थापनाने या ठिकाणी मराठी माणसाची आणि मनसेची माफी मागितली आहे। मराठीला दुय्यम स्थान दिल्याप्रकरणी मनसे चित्रपट सेनेने आता या ठिकाणी पीव्हीआर आयनॉक्सला धडक दिलेली आहे। मराठीला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप केला गेलाय। या प्रकरणी आता पीव्हीआर आयनॉक्सला या व्यवस्थापनाला जाब विचारला असता व्यवस्थापनाने आता मराठी माणसाची आणि मनसेची माफी मागितली आहे। मनसे चित्रपट सेनेची पीव्हीआर आयनॉक्सला या ठिकाणी धडक, मराठीला दुय्यम स्थान दिल्याचा आरोप केला जातोय। पीव्हीआर आयनॉक्स व्यवस्थापनाला जाब विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर व्यवस्थापनाने आता माफी मागितली आहे। मराठी माणसांची आणि मनसेची माफी मागितली आहे। प्रकाश महाजनांची मनसेला सोडचिठ्ठी। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला हा मोठा धक्का मानला जातोय। प्रकाश महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या ठिकाणी हा मोठा धक्का मनसेला छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी मोठा धक्का हा मनसेला मानला जातोय। प्रकाश महाजन यांनी आता या ठिकाणी मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे। नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही। मात्र या ठिकाणी प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येते। या ठिकाणी प्रकाश महाजन यांची अमित ठाकरे यांच्याकडून समजूत काढण्यात आली होती। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मनसेला हा आता धक्का देण्यात आलेला आहे। प्रकाश महाजन यांनी सोडचिठ्ठी दिली आहे, मनसेला राजीनामा दिलाय। राणेंना आव्हान दिल्यानंतर मुंबईत बोलावून समजूत अमित ठाकरे यांच्याकडून काढण्यात आली होती। मात्र या ठिकाणी आता हे प्रकरण आता आपण पाहतोय। प्रकाश महाजन यांनी या ठिकाणी सोडचिठ्ठी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला हा धक्का मानला जातोय। राणेंना आव्हान दिल्यानंतर मुंबईत बोलावून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला होता। अमित ठाकरे यांनी प्रकाश महाजन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता। मात्र या ठिकाणी प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिलेला आहे। मनसेला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती सध्या समोर येते। मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा राजीनामा, मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे। राणेंना आव्हान दिल्यानंतर मुंबईत बोलून त्यांची समजूत काढण्यात आली होती। अमित ठाकरे यांनी त्यांची समजूत काढली होती। मात्र आता या ठिकाणी प्रकाश महाजन यांनी आता सोडचिठ्ठी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला हा मोठा धक्का मानला जातोय। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। सचिन, काय अधिकची माहिती? आपण पाहताय मनसेची ताकद आता कुठेतरी छत्रपती संभाजीनगरमध्ये कमी होती की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। यामागचं कारण म्हणजे मनसेचे प्रवक्ते आणि एक मराठवाड्याचा मनसेचा आवाज म्हणजेच प्रकाश महाजन यांनी मनसे पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेच्या या नेत्यानं राणेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर हे संपूर्ण वातावरण पेटलेलं होतं। कारण त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांची जी समजूत आहे ती मुंबईला बोलवून करण्यात आलेली होती की राणेंसंदर्भात बोलायचं नाही असं त्यांना समजूत देण्यात आली की काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो। आणि त्यानंतर त्यांची भावना जी आहे ती तीव्र स्वरूपाची नाराजीची पाहायला मिळाली आणि अखेर त्यांनी या ठिकाणी जो राजीनामा आहे तो दिलेला होता। काही दिवसांपूर्वी एक मेळावा देखील झालेला होता। त्या नाशिकच्या मेळाव्यामध्ये प्रकाश महाजन यांना बोलवण्यात आलेलं नव्हतं। त्यावेळेस सुद्धा त्यांना डावलण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती। त्यांनी डोळ्यातून अश्रू देखील ढाळलेले होते। त्यांनी हे बोलून दाखवलं होतं की मला बी एवढी सेवा केली पक्षाची, मात्र मला बोलवलं नाही, म्हणजे हा कुठेतरी अन्याय आहे। आणि त्यानंतर त्यांना मुंबईला बोलून जर समजूत दिली असेल तर म्हणजे राणे प्रकरणासंदर्भातील तर हा एक मोठा धक्का आहे। त्यामुळे राज ठाकरे यांना हा धक्का बसलेला आहे। तर दुसरीकडे प्रकाश महाजन यांचा राजीनामा हा कुठेतरी मनसेला एक मोठी पोकळी निर्माण करणारा आहे।
जी नक्कीच. सचिन, जर आपण पाहिलं तर प्रकाश महाजन यांचं या ठिकाणी कार्य आपण जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये, तर मोठं काम त्यांनी केलेलं आहे मनसेकडून. मात्र आता या ठिकाणी राजीनामा दिल्यानंतर हा मोठा धक्का मानला जातोय. राज ठाकरे यांचे एक विश्वासू म्हणून आणि मराठवाड्याचा एक दमदार मनसेचा आवाज म्हणून प्रकाश महाजन यांची ओळख आहे आणि त्यांनी आपल्या मराठवाड्या शैलीतून किंवा ते जेव्हा जेव्हा राजकारणात सक्रिय झालेले आहेत तेव्हा त्यांची पार्श्वभूमी पाहिली तर प्रमोदजी महाजन यांचे ते भाऊ आहेत आणि एक महत्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित केला जातो, पंकजा मुंडे यांचे ते सख्खे मामा आहेत. म्हणजे हे सर्व काही असताना राजकीय पार्श्वभूमी आणि एवढं काही जवळचं असताना सुद्धा त्यांनी मनसे पक्ष निवडलेला होता, मनसेसोबत ते होते. मात्र आता हा प्रश्न उपस्थित केला जातोय की सर्व काही होत असताना त्यांनी राजीनामा दिला, त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत, पण ते राणे प्रकरण त्यांना भोवलेलं आहे. नीलम. जी नक्कीच. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अमित ठाकरे यांच्याकडून सुद्धा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. आपल्यासोबत स्वतः प्रकाश महाजन हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत. आपण राजीनामा दिलेला आहे, सोडचिठ्ठी दिली आहे मनसेला. प्रकाश सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा बोला. आपण या ठिकाणी मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे, नेमकं काय कारण आहे? हे पहा, सोडचिठ्ठी वगैरे काही नाही. माझं वय झालंय, मी आता थकलो आहे, मला इतरही काही गोष्टी आहेत. सोडचिठ्ठी असा वगैरे शब्द वापरू नका. मी आपलं बाहेर पडायचा निर्णय घेतलाय. मी सामान्य कार्यकर्ता होतो, बाहेर पडलो, एवढंच त्या घटनेकडे पहा, बाकी काही त्याच्यात माझा उद्देश नाही. आपण धन्यवाद. या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी काही संवाद साधलेला नाही आहे नाही, का? माझं कुणाशी संवाद काही नाही आहे त्याच्यामुळं. चालेल. मात्र असा तडकाफडकी आपण या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आपल्या या ठिकाणी आरोग्याच्या कारणास्तव आपण या ठिकाणी राजीनामा देत असल्याचं प्रकाश महाजन यांच्याकडून सांगण्यात येत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.